निवडणुकांसंदर्भातल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करतोय। लोकसभेची बहुप्रतीक्षित निवडणूक उद्या जाहीर होणार आहे। उद्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि त्याचसोबत आचारसंहिता सुद्धा लागू केली जाईल। निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद पार पडते। लोकसभेच्या यावेळच्या निवडणुका साधारणतः 6 ते 7 टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे। तर 2019 साली 11 एप्रिल ते 16 मे पर्यंत निवडणुकीचा सर्व कार्यक्रम चाललेला होता आणि 23 मेला निकाल लागलेले होते। यावेळी किती टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील याची उत्सुकता असेल। गेल्या वेळची निवडणूक 7 टप्प्यांमध्ये झालेली होती। 543 जागांसाठी मतदान पार पडेल। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक 2024 चा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करणार आहे। महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गेल्या वेळेला निवडणुका पार पडलेल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होईल, देशभराच्या निवडणुकीचे टप्पे काय असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे। आचारसंहिता सुद्धा निवडणूक घोषित झाल्या क्षणी जाहीर होते। गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली 10 मार्चलाच लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली होती। यंदा मात्र ती तारीख काहीशी लांबलेली आहे। साधारणतः मे अखेरपर्यंत नवं सरकार केंद्रामध्ये स्थापन होणं बंधनकारक असतं, कारण पार्लमेंटचा कालावधी तोपर्यंत संपतो। आणि याच अनुषंगानं आता निवडणूक आयोगाने ही तयारी पूर्ण केली। उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेतनं निवडणुकीची घोषणा केली जाईल। त्यामुळे केवळ 26 तास शिल्लक आहेत आचारसंहिता लागू होण्यासाठी। एकदा आचारसंहिता लागू झाली की शासकीय पातळीवरची कोणतीही कामं करता येत नाहीत, लोकोपयोगी प्रकल्पांचं उद्घाटन करता येत नाही, कोणत्याही मोठ्या घोषणा सरकारला करता येत नाहीत। आणि याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांचा विचार करता सरकारनं विकास कामांच्या भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा धडाका लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेट्रोच्या वेगवेगळ्या शहरातल्या विविध फेजेस असतील, भूमिपूजन असतील, रेल्वेचे प्रकल्प असतील, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, या सर्वांचं उद्घाटन झाल्याचं चित्र आपण पाहिलं। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे आणि आचारसंहिता सुद्धा तेव्हाच लागू केली जाईल। संपूर्ण देशाची निवडणूक असल्यामुळे अर्थातच ती एका टप्प्यात पार पाडणं शक्य नाही। गेल्या वेळेला 7 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडलेली होती। यावेळेला निवडणुकीचे टप्पे किती असतील आणि महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यामध्ये निवडणुका पार पडतील याची उत्सुकता आहे। दुपारी 3 वाजता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील। सोमेश कोलगे अधिक माहिती देतात। सोमेश, ज्ञानदा, आत्ताच आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार उद्या निवडणुका जाहीर होत आहेत आणि त्या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेतली जाणार आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे सोमेशचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। गेल्या वेळेला एनडीए मध्ये शिवसेना सहभागी होती, म्हणजे ठाकरे गट सहभागी होता। एकत्रित निवडणुका लढवल्या गेलेल्या, परंतु या वेळेला आपल्या राज्यातली गणितं ही बऱ्याच अंशी बदललेली आहेत। कधीही लोकसभेची निवडणूक एकत्रित न लढलेले अनेक पक्ष आता एकत्रित येऊन ही निवडणूक लढवतील। त्यामुळे या निवडणुकांची, मतदानाची आणि निकालाची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, निवडणुकीची तारीख आपल्याला उद्या समजणार आहे, म्हणजे निवडणुकांचा कार्यक्रम उद्या समजेल, आचारसंहिता लागू होईल। काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत, कसं वातावरण या बातमीनंतर पाहायला मिळतंय? त्या ठिकाणी कार्यकर्ते जर आपण महाराष्ट्रातल्या राजकारणाची जर आपण बघितलं तर जवळपास जागा वाटप महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांचं बाकी आहे। आणि यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता हा सगळा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। आता किती टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार, कारण तयारी ज्या प्रकारे करण्यात आलेली आहे त्यानुसार आता किती टप्प्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार हे उद्या दुपारी 3 वाजता स्पष्ट होईल। आणि आचारसंहिता लागत असल्याने जे काही निर्णय आहेत किंवा जे काही उद्घाटन किंवा विकास कामं आहेत ते कामं लवकरात लवकर राज्य सरकारकडून आटपली जातात। आपण ज्या प्रकारे राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, पूर्णपणे तयारी महायुती असेल महाविकास आघाडीने आता
केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता उद्या जेव्हा हा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर पक्षांकडनं नियोजन केलं जाणार आहे. मग ते सभांचं नियोजन असेल, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचं नियोजन असेल, अशा सगळ्या प्रकारचं हे नियोजन हे केलं जाणार आहे. आणि त्यानुसार आपण बघतोय की दुपारी जेव्हा 3 वाजता हा कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता सभांचा सुद्धा धडाका सर्व पक्षांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जसं मी सांगितलं की नियोजन तशा पद्धतीनं आता केलं जाईल. ज्ञानदा, बरोबर आहे, पण जागा वाटपाचा मुद्दा ना महायुतीचा सुटलाय ना महाविकास आघाडीचा. दोघांचंही घोडं अडकलेलं आहे जागा वाटपासंदर्भात. आता निवडणुकीची तारीखच जेव्हा उद्या जाहीर होणार आहे तेव्हा या दोनही युती किंवा आघाडी जागा वाटपासंदर्भातला निर्णय आता किती लवकरात लवकर घेऊ शकतात? बहुधा वेदांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये आणि एकीकडे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर व्हायला 24 तासच शिल्लक राहिलेले असताना दुसरीकडे जागा वाटप मात्र राज्यातलं अजूनही निश्चित नाही. सुशांत सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत माहिती देण्यासाठी. सुशांत, काय अपडेट्स? ज्ञानाचं जर आपण बघितलं असेल तर उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची जी आहे ती पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं देशभरात आचारसंहिता लागणार आणि आपण मंत्रालय परिषदाच्या बाहेर आहेत. आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयात देखील लगबग आहे, कारण उद्या आचारसंहिता लागल्यानंतर खऱ्या अर्थानं सरकारी जी कामं आहेत ती होणार नाहीत. आपल्यासोबत काही मंत्रालयात आलेल्या नागरिकांशी आपण बोलणार आहोत. उद्यापासून आचारसंहिता लागू शकते. उद्या पत्रकार परिषद झाल्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. लगबग दिसते. तुम्ही नेमकं मंत्रालयात कोणती कामं घेऊन आलात, काय सांगा? उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मंत्रालयामध्ये आम्ही या कामासाठी आलेलो. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून जे काय पत्रव्यवहार केलेला आहे ते प्रश्न अजून निकाली निघले. त्या निकाली निघण्यासाठी आचारसंहिता लागल्यानंतर ते प्रश्न तसेच पेंडिंग पडू शकतात. ते पेंडिंग पडू नये म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही कुठून आलात, नेमके तुमची काय कामं घेऊन आलेला आहात? कारण उद्या आजचा एक दिवस आहे, उद्या दुपारनंतर आचारसंहिता लागणार. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 जाहीर केलेलं आहे शासनानं. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात अजितदादासाहेब स्वतः अर्थमंत्री असतानाही जाहीर केलेलं असताना अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना, माझ्या पाटकुल गावातच अंकुश वाघमारे, पुन्हा ते कमल महाजन म्हणून असे काही गरीब शेतकरी अजून त्या वंचित राहिलेले आहेत. मग आता आचारसंहिता लागण्याची भीती आहे आम्हाला. अजून तारीख जाहीर नाही, परंतु वाईट असं वाटतं की 350 रुपये कांद्याला अनुदान जाहीर केले, ती पण काही निर्णय घेतलेला नाही. आणि महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला बोलत नाही. कांद्यावरची निर्यात बंदी अजून उठवलेली नाही. शेतकरी कांदा उत्पादक उद्ध्वस्त झालेला आहे. सिंचन योजना मोहोळ तालुक्यातल्या आमच्या रखडत पडलेल्या त्या पोखरापूर, खवणे आणि सारुळं त्या शेतकऱ्यांची माझ्या वाट लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरं कामू पाटील म्हणून रवी पाटलांची वडील आहेत, कामू पाटील शेतकरी, तर तुम्हाला ऐकल्यानंतर धक्का बसेल. 1 वर्ष झालं त्यांचं 2 पाय आणि 2 हात तोडून मंगळवेढा तालुक्यातले निंबुनी गाव आहे यांच्या वडिलाचं 2 पाय 2 हात तोडून मारून टाकलेलं असताना तिथं आकस्मिक निधन म्हणून त्यांनी उल्लेख केला. नेमकं कोणतं काम घेऊन आलेलं आहात उद्यापासून? मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं आमच्यातले 25% अनुदानाची प्रस्तावित प्रलंबित आहेत, ते मार्गी लागतात का बघण्यासाठी मी अधिकाऱ्यांच्याकडे आलेलो आहे. ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामं जी आहेत ती होणार नाहीत आणि त्याचमुळे ही मंत्रालय परिसराबाहेर जी आहे ती लगबग दिसते. या ठिकाणी जर मंत्रालय प्रवेश पास जिथे मिळतो त्या ठिकाणी देखील मोठी रांग लागण्याचा आपल्याला ज्ञानदा पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. शेवटचे काही तास शिल्लक आहेत. एकदा आचारसंहिता घोषित झाली की शासकीय कामकाज होऊ शकत नाही, नव्या घोषणा होत नाहीत, कोणती उद्घाटनं होत नाहीत आणि आपापली कामं आता वेळेत मार्गी लावण्यासाठी नेत्यांची घरं असतील किंवा मंत्रालय परिसर असेल, आपल्याला नागरिकांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते. उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि किती टप्प्यामध्ये निवडणूक पार पडेल हे घोषित केलं जाईल. धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जवळपास 90 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला होता, तर 10 लाख पोलिंग बूथ होते. यावेळेला ही संख्या अर्थातच वाढेल. नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न हे प्रत्येक राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.